नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता सायली आणि अर्जुनला संपूर्ण सुभेदार कुटुंबीय माफ करते आणि घरामध्ये सामावून सुद्धा घेते आणि सगळेजण सायलीचे लाड करायला लागतात, सगळे सायलीच्या अवतीभोवती फिरायला लागतात। आता नेमकं सगळ्यांनी सायलीचं लाड करण्यापाठी अवतीभोवती फिरण्यामागे कारण तरी काय असणार, सगळं जाणून घ्यायचं आपल्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप वगैरे न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की मधुभाऊंना अटक होणार असते, त्यामुळे सायलीला चक्कर आलेली असते आणि आता लगेचच सायलीला चक्कर आल्याबरोबर कल्पना आणि प्रताप तिला वरती रूममध्ये घेऊन जातात। तर खाली आता अटकेपूर्वीची जामीन देऊन मधुभाऊंची अटकसुद्धा अर्जुनने थांबवलेली असते। त्यानंतर अश्विन घरी आलेला असतो आणि आता अश्विनने सायलीचं चेकअप केलेलं असतं आणि त्याने सायलीला बेसिक थकवा आल्याचं सांगितलेलं असतं किंवा घरात जे काही घडलं त्यामुळे तिला त्रास झाला असं सांगून औषधही दिलेलं असतं। त्यानंतर आता अर्जुन हा सायलीची छान व्यवस्थित 2-3 दिवस काळजी घेतो। मेडिसिन्स वगैरे खाल्ल्यानंतर आता सायलीचा थकवाही निघून गेलेला असतो, तिला बरं वाटतं। पण काही दिवसांनंतर पुन्हा तिला उलट्या वगैरे व्हायला लागतात आणि आता सायली ही बेसिंगमध्ये उलटी करत असताना तिला विमल बघते आणि विमल खूप खुश होऊन जाते आणि सगळ्या घरातल्यांसाठी ती वाटीभर साखर घेऊन येते। आता सगळे तिला विचारतात, काय ग विमल, तू साखर घेऊन का आलीस? त्याबरोबर लगेचच विमलताई सांगत असते, कारण आनंदाची बातमी आहे वहिनी, आपल्या सायलीताईंना कोरड्या उलट्या होत आहेत। आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि आनंद देखील होतो। त्याबरोबर लगेचच कल्पना ही सायलीकडे येते आणि तिला विचारते, खरंच तुला कोरड्या उलट्या होत आहेत का? त्यावर सायली म्हणत असते, आई हो होत आहेत, पण म्हणजे कळत नाही आहे हे सगळं। त्याबरोबर कल्पना म्हणते, तुला कळलं नसेल तरी मला कळलं आहे तुला काय होतं आहे ते। आणि मग कल्पना खूप खुश होऊन जाते, तर पूर्णाजीसुद्धा खूप खुश होते आणि मग ती सायलीची माफीसुद्धा मागते की सायली मला माफ कर, माझं चुकलं, मी आणि कल्पना तुझ्याबरोबर खूप वाईट आणि चुकीचं वागलो। पण बाळा, हे बघ, जे काही झालं गेलं ते सगळं विसरून जा आणि आता आपण सगळेच जण नव्याने नवीन सुरुवात करूया। आता आपल्या घरामध्ये पुन्हा पूर्वीसारखा आनंद येईल, हीच तुझी इच्छा होती ना? आता सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या मनासारखं होईल। त्यावर सायली ही लगेचच पूर्णाजींचा हात पकडते आणि पूर्णाजींना म्हणत असते, पूर्णाई प्लीज तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडू नका हो। तुमचे हात हे फक्त आणि फक्त आशीर्वाद देण्यासाठी उचलले गेले पाहिजे आणि तेव्हाच तुमचे हात शोभतात। तुमचे हात हे असे जोडलेले ते सुद्धा माझ्यासमोर अजिबात छान वाटत नाही आहे। तुम्ही हक्काने ओरडा, हक्काने रागवा मला, हक्काने बोला, उलट तेच तर हवं आहे ना मला। तुम्ही चिडलात, तुमच्या रागात सुद्धा प्रेम होतं, मला माहीत होतं एक ना एक दिवस तुम्ही नक्की माझ्यावरचा राग सोडाल, पण ते इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं, असं म्हणते। त्यानंतर आता सायलीची सगळ्या घरातल्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते। सायलीला आता फारशी लोक कोणी कामही सांगत नसतात। सायलीला कॉफी, चहा, नाश्ता, त्याचबरोबर सकाळचं च्या गोळ्या, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता सगळं काही अगदी वेळेवरती कल्पनाच देत असते आणि विमलसुद्धा सायलीची खूप काळजी घेत असते। तर आता इकडे ही गोष्ट प्रतिमा आत्याला सुद्धा कल्पनाने सांगितलेली असते की सायली गरोदर आहे, तिला दिवस गेलेत आणि ही गोष्ट ऐकून आता प्रतिमा आत्यासुद्धा खूपच जास्त आनंदी झालेली असते आणि मग आता सायलीला स्वतःच्या हाताने काहीतरी खाऊ करून घालण्यासाठी आता प्रतिमा ही सायलीच्या घरी आलेली असते। आता ती सायलीला सांगत असते की मी घरूनच काहीतरी बनवून आणलं असतं, पण काय झालं, घरून बनवून आणलं असतं तर ते इथं येईपर्यंत थंड झालं असतं, त्याला चव राहिली नसती, म्हणून विचार केला इथे येऊनच तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम तुझ्या आवडीचं खायला करावं। सांग सायली, तुला काय खाऊ वाटतंय बाळा? त्यावर आता सायली ही मात्र प्रतिमाला म्हणत असते, आत्या नाही तसं काही। त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, असं समज तुझी आई तुला विचारते आणि सांग तुझ्या मनातलं। त्यावर सायली म्हणते, तुम्ही माझ्यासाठी गव्हाची लापशी बनवाल? आता प्रतिमा आत्या म्हणते, गव्हाची लापशी का गं? त्यावर सायली म्हणते, बनवा ना आत्या, मला तुमच्या हातची खायची आहे।
आणि मग प्रतिमा आत्या सायलीसाठी छान टेस्टी गव्हाची लापसी बनवते आणि सायली प्रतिमा आत्याच्या हातानेच ती लापसी खाऊनसुद्धा घेते. यावेळेस ती खूप भावूक झालेली असते. ती म्हणत असते, आज मी आई होणार आहे, पण माझ्याजवळ माझी आई नाही आहे. त्यावर प्रतिमा आत्या तिला सांगते की काळजी करू नकोस, तू मला आत्या जरी म्हणत असलीस ना तरी मी तुला माझी मुलगीच मानलं आहे. मी तुझ्यासाठी तुझ्या आईसारखीच नाही, मी तुझी आईच आहे असंच समज. त्यानंतर आता इकडे सायली ही वरती खोलीमध्ये आलेली असते, तर अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो, अरे बाप रे मिसेस सायली, हल्ली ना तुम्ही जरा जास्त जाड वाटायला लागलाय. त्यावर सायली म्हणते, काय काही उगाच तुमचं आपलं. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे हो, खोटं नाही बोलत आहे मी. घरच्यांकडून लाड करून घेऊन तुम्ही आत्ता खरोखर जाड होत चाललाय. तर दुसरीकडे आता मात्र प्रिया खूप जास्त चिडलेली असते आणि तिला सायली प्रेग्नंट असल्यापासून खूप जास्त संताप होत असतो. तिला वाटत असतं की हे सगळं का घडलं आणि कशासाठी. ऑलरेडी जे माझ्यासमोर घडून बसलं आहे ते मी निस्तरते, ते काही कमी आहे का, तर त्यामध्ये आणखीन हे सगळं घडलं. आता ही सायली प्रेग्नंट राहिली म्हणजे आता ह्या संपूर्ण सुभेदारांना हिचंच कौतुक वाटणार, कारण आता ही यांच्या घराला वारस देणार म्हणून. पण आता हे सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करणार. नाही, एवढ्या मेहनतीने या सगळ्यांना मी माझ्या बाजूने वळवलं होतं, त्यात तो म्हातारा त्या सायलीच्या बाजूने झाला होता. आता कसं बसं त्याला एकट्याला माझ्या बाजूने वळवायचं होतं, तर आता ह्या सायलीला प्रेग्नन्सी आली म्हणजे आता सगळेजण हिच्यावरती लक्ष देणार, हिचं लाड करणार आणि माझ्यावरती खार खाणार. नाही, असं होता कामा नये. मला काहीतरी चाल खेळावीच लागेल, जेणेकरून असं काहीतरी घडेल की ना बजेगा बास ना बजेगी बासुरी, म्हणजे सापही मरेल आणि लाठीही तुटणार नाही, असं काहीतरी केलं पाहिजे. पण असं करायचं तरी काय, असा विचार आता प्रियाला पडलेला असतो. मग आता प्रिया विचार करते की जर सायलीचं बाळ या जगातच नाही राहिलं तर हीच उत्तम कल्पना आहे, असा विचार करून आता तिने ठरवलेलं असतं की आपण सायलीला ढकलून द्यायचं किंवा काहीतरी करायचं. पण ती विचार करते, नाही नको, जर मी तिला ढकललं तर सगळ्यांना माझ्यावरच संशय येईल, कारण माझं आणि तिचं पटत नाही. मला असं काहीतरी करावं लागेल की सायलीला त्रास देखील होईल आणि कोणाला माझ्यावर संशयही येणार नाही, मी सगळ्यांच्या समोर असेन. मग मुद्दामून प्रिया ही सर्फचं पाणी सायलीच्या रूम बाहेरच्या फ्लोअरवरती टाकते, ते सुद्धा आता विमलने लादी पुसून झाल्याच्या नंतर. मग आता सायली त्या फ्लोअरवरून पाय स्लिप होऊन पडणार असते, इतक्यात कल्पना तिकडून चाललेली असते आणि कल्पना सायलीला स्लिप होताना बघत असते आणि ती पटकन जाऊन सायलीचा हात पकडते आणि तिला सांगते, हळू, तिथे सर्फचं पाणी आहे. आता इकडे मुद्दामून सर्फचं पाणी टाकून प्रिया ही पूर्णाजीकडे येऊन बसलेली असते, जेणेकरून ज्यावेळेस अर्जुन असं बोलेल की हे सगळं प्रियाने केलं आहे, त्यावेळेस पूर्णाजीमध्ये बोलेल की ती तर मगापासून माझ्याजवळ बसलेली होती आणि सगळं नाव हे विमलवरती जाईल. पण आता सायलीला काहीही इजा वगैरे झालेली नसते, कारण तिला कल्पनाने सावरलेलं असतं. त्यामुळे आता लगेचच कल्पना आणि सायली विमलताईंना बोलवतात आणि हे सगळं साफ करून घे आणि पुन्हा असा हलगर्जीपणा करू नको, असं कल्पना विमलताईला सांगते. त्यानंतर आता मात्र इकडे प्रियाचा हा प्लॅन जबरदस्त फ्लॉप ठरलेला असतो. मग आता प्रिया विचार करते की आयडिया, मी सायलीच्या गोळ्या बदलते, मग सायलीला नक्कीच चुकीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्रास होईल. पण आता इकडे प्रिया ज्या दिवशी सायलीच्या गोळ्या बदलते बरोबर त्याच दिवशी अश्विन हा संध्याकाळी लवकर घरी आलेला असतो आणि म्हणूनच तो सायलीला म्हणतो, वहिनी मी जरा तुझा चेकअप करतो, आज मला जरा जास्तीचा वेळ आहे, तर बघू तरी या रुटीन चेकअप म्हणून. त्यावर लगेचच आता सायली तयार होते चेकअप करून घेण्यासाठी आणि मग अश्विन चेकअप वगैरे करतो, सायलीच्या गोळ्या बघतो आणि म्हणत असतो, वहिनी आत्तापासून तुझ्या या गोळ्या बंद करायच्या आहेत, मी तुला दुसऱ्या काही प्रोटीनच्या गोळ्या लिहून देतो, तू त्या सुरू कर. आता मात्र इकडे प्रियाचा हाही प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण तिच्या नवऱ्यानेच आता सायलीच्या गोळ्या बदललेल्या असतात. आणि आता अर्जुनही सायलीला सांगतो की आजच्या नंतर गोळ्या तुम्ही हाताने घेत जाऊ नका, कारण भैया भरपूर गोळ्या आहेत, तुम्हाला कदाचित समजणार नाही, त्यामुळे तुम्हाला आत्ता यापुढे गोळ्या मी देत जाईन. मग आता इथे प्रिया विचार करत असते की मी एवढे सगळे प्लॅन बनवले पण सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत, काहीही वर्क होत नाही आहे, आता मला काहीतरी वेगळं आणि नवीन ट्राय केलं पाहिजे. पण आता प्रियाला वेगळं नवीन असं काही सुचत नसतं. मग ती विचार करते की या सगळ्यामध्ये मी महिपतची मदत घ्यायला पाहिजे किंवा नागराजची. आणि मग प्रिया आता महिपत आणि नागराजला सायलीच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगते आणि मुद्दामून ती त्यांना सांगते की तुम्ही तिचा ॲक्सिडेंट वगैरे काहीतरी घडवून आणा. पण आता ते लोक तिला साथ देण्यापासून नकार देतात. आता भरपूर सगळे प्रयत्न प्रियाचे करून झालेले असतात, पण तरीसुद्धा सायली आणि तिच्या बाळाला ती काही करू शकलेली नसते.
बाळ आणि आई अगदी व्यवस्थित असतात. 9 महिने पूर्ण झालेले असतात आणि एक दिवस देवपूजा करत असताना अचानक सायलीच्या पोटामध्ये खूप जोरात कळ येते. त्याबरोबर आता सायली तिथेच पडते. तिच्या हातातलं ताटही खाली पडतं आणि "ऐ गं, आ मला वाचवा, ऐ गं, आ अर्जुन सर लवकर या" अशी सायली हाका मारायला लागते. आता अर्जुन तर तिथेच असतो. तो लगेच सायलीच्या जवळ येतो आणि "काय होतंय तुम्हाला मिसेस सायली, काय होतंय? मम्मा, अश्विन लवकर या" अशा हाका मारतो. त्याबरोबर अश्विन वरती येतो. कल्पनासुद्धा वरती येते. कल्पना अर्जुनला सांगते, "अरे तिला लेबर पेन होतं आहे, आपल्याला ताबडतोब तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. अश्विन तू गाडी काढ" असं म्हणते. त्याबरोबर अश्विन लगेचच जाऊन खाली गाडी काढतो. अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि आता गाडीमध्ये घेऊन ते लोक तिला दवाखान्यात घेऊन येतात. बाहेर सगळ्यांनाच प्रचंड टेन्शन आलेलं असतं. सायली आतमध्ये ओरडत असते, "मला वाचवा, ऐक आ आ" आणि बघता बघता सायलीने एका गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो. सायलीचं ओरडणं आपोआप शांत होतं आणि बाळाच्या रडण्याचा आवाज संपूर्ण लेबर वॉर्ड बाहेर पसरून जातो आणि आता रडण्याच्या बाळाच्या आवाजाने सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. कारण सगळ्यांना आता कळलेलं असतं की डिलिव्हरी ही झालेली आहे. आता डॉक्टर हे बाहेर येऊन अर्जुनला गुड न्यूज देतात, "तुम्हाला बाळ झालं, बाळ आणि बाळंतीण व्यवस्थित आहेत." आता हे ऐकून अर्जुन खूप जास्त खुश होतो. कल्पनासुद्धा खूप खुश होते. अश्विन, पूर्णाजी, प्रताप, प्रतिमा आत्या सगळेच जण खूप खुश असतात. पण इकडे प्रियाला मात्र अजिबात आनंद झालेला नसतो. "आम्ही भेटू शकतो का आमच्या पेशंटला?" असं लगेचच प्रताप हा विचारतो. त्याबरोबर डॉक्टर सांगतात की "हो, तुम्ही भेटू शकता." त्याबरोबर अर्जुन हा सायलीकडे येतो आणि तो सायलीकडे डोळे भरून बघत असतो. सायलीसुद्धा हसत त्याच्याकडे बघत असते. त्याबरोबर बाकीचे घरातले सगळे सदस्य हे बाळाला हातात घेत असतात. अश्विन म्हणत असतो की "पहिला हातात बाळाला मी घेणार, कारण मी काका आहे, पहिला मान माझा." त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणायला लागते, "असं कसं? पहिली आजी बाळाला हातात घेणार, आजी ही महत्त्वाची असते." आणि मग लगेचच आता इकडे पूर्ण आजी म्हणते, "पहिली पणजी आजी असते आणि मग आजी, मी बाळाला पहिलं घेणार." आता त्याच तिघांचं हे असं मी घेणार सुरू असतं. इकडे मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. कारण आता ती विचार करत असते की मी एवढे सगळे प्लॅन बनवले ह्या सायलीला बाळ होऊ नये यासाठी, पण माझा एकही प्लॅन सक्सेसफुल ठरला नाही. सगळे प्लॅन हे माझे फ्लॉप गेलेले आहेत आणि आता मात्र काही मी करू शकत नाही आहे. आता ही सायली ह्या घराची मालकीण म्हणून माझ्यावरती हक्क गाजवणार, हुकूम सांगणार. तर आता इकडे सायलीला डिस्चार्ज कधी मिळणार असा प्रश्न सगळेच जण अश्विनला विचारतात. मग अश्विन म्हणतो, "आपण डॉक्टरांबरोबर बोलून घेऊ, मी माझ्या सिनियरबरोबर बोलतो आणि मग काय करायचं ते तुला सांगतो." अश्विन विचारतो त्याच्या सिनियरला, "सर, माझ्या वहिनीला डिस्चार्ज आपण कधी करायचा?" त्याबरोबर आता त्याला त्याचे सिनियर सांगतात की "हे बघ अश्विन, तू स्वतः डॉक्टर आहेस, त्यामुळे तू तुझ्या वहिनीची काळजी घरचे कसे घेत आहेत हे बघूच शकतोस आणि तुझ्या देखरेखीखाली तिची काळजी सगळेजण व्यवस्थित घेतील. त्यामुळे आता तिची डिलिव्हरी ही नॉर्मल आहे, मग तुम्ही लोक तिला घरी घेऊन जाऊ शकता." आता सायलीला घरी घेऊन सगळेजण आलेले असतात. प्रियाला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. कारण घरातले सगळेच जण आता सायलीचं आणि तिच्या बाळाचं खूप कौतुक करत असतात. सायलीचं बाळ हे खूप सुंदर, गोड आणि गोंडस, अगदी सायली आणि अर्जुनसारखंच गोरं पान, त्याचे एवढे छोटे छोटे छान डोळे, नाजूक ओठ, छान सुंदर बाळ जन्माला आलेलं असतं. आता सायली ही खोलीमध्ये एकटीच 2-3 दिवसांनंतर बाळाला दूध पाजत असते आणि त्याचबरोबर ती त्याची टाळूसुद्धा भरत असते. आणि आता टाळू भरत असताना ती बाळाबरोबर बोलतही असते, "बाळा, थँक्यू सो मच. तुला माहिती आहे, तुझ्या माझ्या आयुष्यात येण्यानंतर माझ्या आयुष्याला खूप वेगळा अर्थ आला आहे. आजपर्यंत माझ्याकडे रक्ताचं असं काहीच नातं नव्हतं. सगळी नाती ही मी बनवलेली, माझी तयार केलेली होती. पण तुझ्या जन्मानंतर आज मला माझं हक्काचं नातं मिळालं. आज मला मातृत्व मिळालं. सगळं तुझ्यामुळे झालं. आणि मानलेली का असे, पण माझी जी नाती होती ती सुद्धा मला तुझ्यामुळेच मिळाली. तुझा जन्म होणार ही गोष्ट ज्या वेळेपासून घरात सगळ्यांना समजली, अगदी त्या वेळेपासूनच घरातल्या सगळ्यांनी मला स्वीकारलं. तू येण्या अगोदरपासूनच मला खूप लकी आहेस." आणि ती तिच्या बाळाची पप्पी घेत असते. आता सायली आणि तिचं बाळ हे दोघेजण एकत्र असताना त्या ठिकाणी कल्पना आलेली असते. आणि आता कल्पना ही आल्याबरोबर सायली लगेचच म्हणते, "बापरे, कोण आलं बाळाकडे? आजी आली, आजी." आणि मग आता सायली ही बाळाला कल्पनाकडे देत असते. आता बाळाला कल्पना लगेचच हातामध्ये उचलून घेते आणि तिचं लक्ष हे चुकून बाळाच्या पायांवरती पडतं. आणि ती सायलीला विचारते, "सायली, याच्या पायावरती ही पानाची खून कसली आहे गं? तुळशीच्या पानासारखी वाटते नाही?" त्यावर सायली सांगत असते की "हो आई, मी सुद्धा ती जन्माला आली त्यावेळेसच बघितली.
माझ्या पायावरती सुद्धा अशीच तुळशीपत्राची खून आहे जन्मापासून. म्हणजे खरं सांगायचं तर ती माझी जन्मखूनच आहे. तशीच जन्मखून याच्या पायावर सुद्धा आहे. त्याबरोबर हे ऐकून आता मात्र कल्पनाला आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे. तुळशीपत्राची खून तर तन्वीच्या पायावर होती, मग तशीच खून सायलीच्या पायावर कशी काय? तर आता मात्र कल्पनाला हा प्रश्न पडलेला आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो, आता पुढे पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता सायलीच्या बाळाच्या पायावरती सुद्धा तशीच सेम टू सेम तुळशीपत्राची खून आता कल्पनाने पाहिली आहे, जशी सायलीच्या म्हणजेच खऱ्याखुऱ्या तन्वीच्या पायावरती आहे. मग आता कल्पना ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना सांगणार का? आणि ज्यावेळेस कल्पना ही गोष्ट सगळ्यांना सांगणार त्यावेळेस आता प्रियाच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश होणार का? आणि जर प्रियाच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला तर मग सगळ्यांच्या समोर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट ही येईल, ती म्हणजे प्रिया ही खरी तन्वी म्हणजेच रविराज काकांची मुलगी नाही आहे. आणि त्याचबरोबर आता सायलीच्या बाळाच्या पायावरती सायलीसारखी बर्थमार्क म्हणजे तुळशीपत्राची खून आहे. याचा अर्थ सायली हीच आता रविराज काकांची मुलगी आहे हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येऊन जाईल. आणि याचा अर्थ आता सायली हिने कोर्टात खोटी साक्ष दिली हे सुद्धा येईल. आणि नागराजने तिला खोटी तन्वी म्हणून आणलेलं आहे ही गोष्ट प्रूफ करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा देखील नाही आहे. त्यामुळे आता प्रिया ही सगळीकडून चांगलीच कोंडीत एकटीच अडकणार आहे, कारण तिची मदत करायला तर त्यावेळेस कोणीच नसणार आहे. आणि आता सायली ही खरोखर जे बोलली ते खरं ठरलं. तिला तिचं बाळ हे खूप लकी आहे, कारण तिच्या बाळाच्या येण्या अगोदरच कल्पना, पूर्णाजी, अश्विन या सगळ्यांनी तिला माफ केलं, स्वीकारलं. आणि त्याचबरोबर आता बाळाचा जन्म झाला, ती आई झाली आणि त्यानंतर तिला तिच्या आईवडिलांची सुद्धा भेट झाली आणि तिला तिचे खरे आईबाबासुद्धा सापडले. म्हणजेच खरोखर सायलीचं बाळ हे तिच्यासाठी खरोखर खूप लकी ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर सर्व व्हिडिओंचा आनंदही अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण तुम्हाला सायली आणि अर्जुनचं गोंडस बाळ कसं वाटलं तेही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर इतर या व्हिडिओबद्दल तुमचे मत जे काही असेल ते कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर लाईक करत चला, कारण लाईकसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. त्यानेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत असते. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.